नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष या आमच्या खास शो मध्ये आपलं स्वागत. काही दिवसांच्या खंडानंतर राज्याच्या विविध भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाळा आला की महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिवस रात्र काम करावं लागतं. कारण पावसाळ्यात विविध कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होत असतो. पण फील्डवर काम करणारे वीज कर्मचारी भर पावसात दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करतात. आणि या कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, मुसळधार पावसात कशा पद्धतीने त्यांना काम करावं लागतं, दिवस रात्र काम करून नागरिकांच्या टीकेचं धनी त्यांना का व्हावं लागतं, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत जिगरबाज या खास शो मध्ये. मित्रांनो, कोकणातील पाऊस काही वेगळाच असतो. कोकणात धो पाऊस होतो. त्यामुळे इथला वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. पावसामुळे विजेचे खांब या ठिकाणी पडतात. वीज वाहून नेणाऱ्या तारा तुटण्याचे प्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडतात. अशा नैसर्गिक आव्हानांचा सामना करूनही हे कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. पाहूयात याच विषयीचा एक खास रिपोर्ट. आकाशातून धो कोसळणारा पाऊस असो की पूर परिस्थिती, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असतात. ही दृश्य आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधली. मुसळधार पावसात आणि गळाभर पाण्यात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी काम करत असल्याचं पाहायला मिळतंय. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमोर आव्हान वाढलं. अशीच एक घटना सोमवारी खेडमध्ये घडली आहे. मुसळधार पावसामुळे खेड तालुक्याला वीज पुरवठा करणारी 33 kV क्षमतेची लाईन अत्यंत दुर्गम भागात तुटली होती. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला. लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी वायरमन रोशन हंबीर आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांवर सोपवण्यात आली. ज्या तिसे गावाच्या जवळ ही लाईन तुटली होती त्या गावाला नारिंगी नदीच्या पुराच्या पाण्यानं वेढा घातला होता. त्यामुळे वायरमन रोशन हंबीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर पाण्यातून पोहत जाण्याशिवाय कोणताच पर्याय समोर नव्हता. पाणी खूप होता, पाऊस भरपूर होता. लाईन पडली होती. आम्ही पेट्रोलिंग केली. लाईन पडली होती व्हीपमध्ये आणि पाण्यात उडी मारून मगरींचा पण तिथं वावर भरपूर होता. त्यांना काळवेळेचं बंधन नसतं. रात्री बेरात्री उठून सुद्धा एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांची काळजी घेत आमचे जनमित्र जे आहेत ते काम पूर्णत्वाला नेत असतात. पूर्णपणे सुरक्षितपणे काम करताना मी स्वतः त्यांना बघितलेलं आहे. आणि लोकांची सेवा करणं हा एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून घड्याळात वाजलेत किती किंवा काय काम करावं लागेल याची काहीही काळजी न करता रात्री 2 वाजता सुद्धा आमचा जनमित्र हा घराच्या बाहेर पडत असतो. मोठा धोका पत्करून वायरमन रोशन हंबीर आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी पोहोचले आणि 2.5 ते 3 तासात अथक परिश्रमानं पुन्हा एकदा वीज पुरवठा सुरळीत केला. वीज पुरवठा सुरळीत करायला 2.5 ते 3 तास लागले आणि पूर्ण तालुका बंद होता. तरी अधिकाऱ्यांवर प्रेशर, माणसांवर प्रेशर होता पूर्ण यांचा, नेते मंडळीचा. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण तालुका बंद असल्यामुळं थोडंसं रिस्क घेऊन पाण्यात उतरलो. कोकणासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिथं दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे, प्रचंड वारा असतो, पाऊस असतो, अशा ठिकाणी महावितरणचे कर्मचारी नेहमी सतत ग्राहकांना सदैव अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी तत्पर असतात. आणि त्यांची सर्वांची एकच माफक अपेक्षा असते की ग्राहकांनी त्यांना एक सौजन्यानं बोलावं. खेडमधले वायरमन रोशन हंबीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलं कर्तव्य बजावण्यासाठी जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. त्यांच्या या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आज रोशन हंबीर यांच्याप्रमाणे राज्याच्या ग्रामीण भागात अशाच पद्धतीनं वीज कर्मचारी विजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड. आता आपण अमरावती शहरातील एका जिगरबाज वीज कर्मचाऱ्याची कहाणी पाहणार आहोत. विजेच्या खांबावर दुरुस्तीचं काम करत असताना दत्ता चौधरी या लाईनमनला विजेचा जोरदार शॉक लागला.
आणि तो 25 फूट खांबावरून खाली कोसळला. वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय. मात्र आता उपचारानंतर पुन्हा एकदा दत्ता चौधरी फील्डवर कामासाठी सज्ज झाले. पाहूया. अमरावती शहरातील वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेले लाईनमन दत्ता चौधरी पुन्हा एकदा फील्डवर दाखल झालेत. फील्डवर काम करत असताना घडलेल्या एका जीवघेण्या दुर्घटनेनंतर गेले 1.5 वर्ष ते कार्यालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करत होते. खरं तर त्यांना एक प्रकारे जीवदानच मिळालंय. पोलवर चढल्यानंतर ज्या ग्राहकाची लाईन बंद होती ती सर्व्हिस लाईन पुन्हा जॉईंट उघडून पुन्हा मारायसाठी मी जॉईंट उघडले. स्टबवर बसलो होतो आणि जॉईंट उघडल्यानंतर लगेच फेज आणि न्यूट्रल काय म्हणजे मला समजलं नाही आणि त्यानंतर माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी खाली पडलो असे माझे सहकारी सांगते. खाली पडल्यानंतर किंवा एक शॉक लागल्यानंतर मला त्यासमोरचं काही माहिती नाही. ही घटना 1.5 वर्षापूर्वी घडली होती. विजेच्या खांबावर दुरुस्तीचं काम करत असताना त्यांना जोरदार शॉक लागला आणि दत्ता चौधरी 22 फूट उंचीवरून खालती फेकले गेले. त्यांना न्यूट्रलमधनं एकदम करंट लागला. हा करंट त्यांचा म्हणजे इन्व्हर्टरचा रिटर्न होता. एका कंझ्युमरच्या घरात इन्व्हर्टरचा रिटर्न आल्यामुळे त्यांना एकदम तो करंट लागला आणि तो करंट लागल्यामुळे ते पोलवरनं म्हणजे जवळपास 8 मीटरच्या पोलवरनं जमिनीवर पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. आम्ही त्यांना तात्काळ दवाखान्यामध्ये हलवलं. रेडियंटमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की गॅरंटी घेऊ नाही शकत, ऑपरेशन करावं लागेल. 99% चान्सेसने 1% चान्सेस घेतो. त्या जीवघेण्या अपघातात दत्ता यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. वेळीच उपचार मिळाले त्यामुळे त्यांचा जीव वाचला. आता त्यांनी पुन्हा एकदा फील्डवर काम करायला सुरुवात केली. वीज ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यांना स्वतःला चांगलं वाटल्यानंतर त्यांनी स्वतःच मी आता पोलवरचे कामंसुद्धा करू इच्छितो असं त्यांनी आपलं मनोगत सांगितलं आणि मग आम्ही त्यांना पुढचे कामंसुद्धा द्यायला लागलो. आणि आज तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यातनं ते बाहेर निघाला आहे आणि आज ते कुठलंही काम त्यांना द्या तेवढ्याच हिरिरीने करतात. रात्रंदिवस कोणत्याही वेळेस फोन करा, तात्काळ आपली सेवा देतात. अशा प्रकारचे एक तंत्रज्ञ आणि अशा प्रकारचे सहकारी आमच्या कंपनीमध्ये असल्यामुळे आम्ही ग्राहकांना उत्तम ती सेवा देऊ शकतो आहे. अशा जीवघेण्या अपघातानंतर शक्यतो कर्मचारी पुन्हा फील्डवर काम करायला धजावत नाही. कार्यालयीन काम करण्याकडेच अशा कर्मचाऱ्यांचा कल असतो. मात्र दत्ता चौधरी यांनी जिद्द सोडली नाही. जीवघेण्या अपघातानंतरही त्यांनी पुन्हा एकदा फील्डवर्क सुरू केलंय. अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांमुळेच वीज वितरण कंपनीला ग्रामीण भागात सुरळीतपणे वीज पुरवठा ठेवणं शक्य आहे. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. वीज पुरवठा कधी खंडित होईल याचा काही नेम नसतो. दिवस असो की रात्र वीज कर्मचाऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी फील्डवर जावंच लागतं. वाशिमच्या रिसोड शहरातील महावितरण विभागात कंत्राटी लाईनमन म्हणून कार्यरत असलेले राहिल शेख यांनी जणू कामाचा वसा घेतलाय. पाहुयात राहिल शेख यांची ही कहाणी. राहिल शेख हे वाशिम महावितरणच्या रिसोड विभागामध्ये गेल्या 7 वर्षांपासून कंत्राटी लाईनमन म्हणून कार्यरत आहेत. सध्या पावसाळा असल्यामुळे त्यांच्यावरचा कामाचा ताण अधिकच वाढलाय. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतात. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. विजेचे खांब कोसळतात, तार तुटण्याच्या घटना घडतात. त्यामुळेच राहिल शेख यांना रात्री अपरात्री फील्डवर कामासाठी जावं लागतं. खरं तर वीज विभागात लाईनमन म्हणून काम करताना जोखीम पत्करावी लागते, कारण अशा कामात आजवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. राहिल यांना रात्री अपरात्री दुरुस्तीच्या कामासाठी जावं लागतं. मी लाईनीवरचे कामं आम्ही अहोरात्र कामं करतो, लोकांना सेवा देतो. आम्ही रात्रशा कोणालाही अंधारात झोपू देत नाही. डीपीचा फ्यूज असो, तार तुटणं असो, रात्री कधी आम्ही हे कामं आमचे व्यवस्थित सुरळीत आम्ही लाईन चालू ठेवतो. 11 kV असो, 33 kV असो, रात्री कधी पाऊस पाण्याचे दिवस असो, वारा वादळ असो, ऊन असो, आम्ही रात्रंदिवस काम करून जनतेला सेवा देतो आणि आमची लाईन व्यवस्थित सुरळीत चालू ठेवतो. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी लाईनमनवर असते. वीज प्रवाहातील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी त्यांना विजेच्या खांबावर चढून काम करावं लागतं. त्यामुळे रात्री कामासाठी घराबाहेर पडलेल्या राहिल यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबाला चिंता सतावत असते.
किती वर्ष झाले ते कंत्राटी कामगारमध्ये आहे, पण ते त्याची रात दिवस ड्युटी समजा ते करते. तर आणि मोठी लाईनचा फॉल्ट असला की तर आम्हाला लई काळजी वाटते. मग त्याच्यात बी ते रातभर तिकडंच राहून ते ड्युटी बजावते. रात्र बेरात्री अपरात्री त्याला फोन आला किंवा कुठेतरी जर काही फॉल्ट असला किंवा विद्युत पुरवठा जर खंडित झाला तर त्याच्या दुरुस्तीसाठी तर आपली जीवाची पर्वा न करता तर ते हे काम करण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यांच्या परत येऊस्तोवर आम्हालाही काही खूप काळजी असते. आम्हालाही झोपही रात्री झोप लागत नाही. मात्र हे जे काम करतात त्यांची ती कामाची तत्परता आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राहिल शेख हे दिवस रात्रीचा विचार न करता आपली ड्युटी बजावतात. ग्राहकांच्या तक्रारी कमीत कमी वेळेत दूर करून वीज पुरवठा सुरळीत करण्यावर त्यांचा भर असतो. म्हणूनच राहिल यांच्या मित्रपरिवारालाही त्यांच्या कामाचं कौतुक आहे. माझे सहकारी मित्र 24 तास काम करत असतात. शेख राहिल यांचं काम असं आहे की ऊन असो, पाऊस असो, काही असो, रात्री किती वाजता त्यांना कोणाचा फोन असो तो फोन अटेंड करून त्या समस्याला न्याय देतात ते आणि अहोरात्र काम करतात. आणि त्यांचीच प्रेरणा आमच्या रिसोर्टमधील सर्व कर्मचारी घेत असतात आणि आम्ही पण त्यांच्या खांदा लावून काम करत असतो. महावितरण कंपनीतील शेवटचा घटक म्हणून लाईनमन ओळखला जातो. सतत फील्डवर राहून लाईनमन काम करत असतो. मात्र हा घटक समाजाकडून आजही दुर्लक्षित आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत विशेष. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मित्रांनो, वीज वितरण विभागात फील्डवरच्या कामात आजवर पुरुषांचीच मक्तेदारी होती. पण बीडमधील उषा जगदाळे यांनी तो समज खोडून काढलाय. कसा? तुम्हीच पहा. विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करणाऱ्या या आहेत उषा जगदाळे. आजवर पुरुषांची मक्तेदारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कामातही आता महिला मागे नसल्याचं उषा जगदाळे यांनी दाखवून दिलंय. उषा जगदाळे या महावितरण विभागात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. बीड जिल्ह्याच्या आष्टी उपविभागातील 3 गावांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. वाकी, पिपळसुटी आणि हिंगणी या गावातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचं काम ते आपल्या सहकार्यांच्या मदतीनं करतात. खरं तर महावितरणमधील फील्डवर्क ही आजवर पुरुषांची मक्तेदारी समजली जात होती. कारण बहुतेक वेळा लाईनमनला विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करावी लागते. पण उषा जगदाळे यांनी तो समज खोडून काढलाय. त्या सहज विजेच्या खांबावर चढून दुरुस्तीचं काम करतात. उषा या खो खो खेळात पारंगत असून महावितरणमध्ये त्यांना क्रीडा कोट्यातून नोकरीची संधी मिळाली आहे आणि त्यांनी देखील मिळालेल्या या संधीचं सोनं केलंय. आता सध्या पावसाळा चालू आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पावसामध्ये चक्रीवादळ जर सुटलेलं असेल तर वादळामध्ये किंवा वाऱ्यामध्ये, पाऊस आला असेल तर पावसामध्ये किंवा रात्रीचा सप्लाय असेल तर तो मेंटेन करणे, पोल पडलेले असतील, तारा पडलेले असतील तर पूर्ण ग्राहकांना मॅन पॉवर वापरून पूर्ण सप्लाय ग्राहकांना देण्याचं काम अहोरात्र काम करावं लागतं. फ्यूज बदलणं असो की विजेच्या खांबावर नवीन तार टाकणं असो, उषा जगदाळे ही कामे लीलया पार पाडतात. 3 गावातील वीज वितरणाच्या देखभाल दुरुस्तीचं काम त्यांना करावं लागतं. ड्युटी करत असताना डीपीचा फ्यूज गेला तर फ्यूज टाकणे किंवा तार तुटली असेल तर पोलवर चढून तार जोडणे किंवा डिस्क तुटला असेल तर ते जोडणे, ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करणे किंवा वसुली करणे, बिल वाटणे, हे पूर्ण काम मी सगळे पूर्ण करत आहे. वीज विभागात फील्डवर यशस्वीपणे काम करून उषा जगदाळे यांनी महिलांसमोर नवीन आदर्श निर्माण केलाय. उषा जगदाळे यांच्याप्रमाणेच वंदना धसही महावितरण विभागात फील्ड वर्क करतायत. पाऊस काळ चालू असताना हे होणे, डिओ जाणे, इरेल जाणे किंवा काही जुनी जर लाईन असेल तर मनी पंक्चर वगैरे असे मेंटेनन्सचे कामं असतात आणि ते आम्हाला बदलण्याचे काम वगैरे करावे लागतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे महावितरण कंपनीत फील्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. कारण या काळात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतात. त्यामागची विविध कारणं देखील आहेत. विजेचे खांब आणि तारा जुन्या झाल्यात. वादळ वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटण्याच्या घटना देखील घडतात. परिणामी वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे उषा जगदाळे यांना दिवस रात्रीचा विचार न करता वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी घराबाहेर पडावंच लागतं. मात्र उषा जगदाळे मोठ्या धडाडीनं आपलं कर्तव्य बजावत असून त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून विद्युत वितरणमध्ये काम करणाऱ्या उषा जगदाळे या महिलांसाठी आदर्श आहेत.
धोक्याच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी अपघात घडणार आहेत अशा ठिकाणी जाऊन शेकडो लोकांचे जीव वाचवण्याचं काम आज उषा जगदाळे या दिमतीनं करत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला वेगळा ठसा उमटवत असताना उषा जगदाळे यांनी विद्युत वितरण क्षेत्रामध्ये सुद्धा स्वतःचा ठसा उमटवत जबाबदारी बखूबीनं पार पाडत आहेत. सर्वच क्षेत्रामध्ये आणि सर्वच कामे हे उषा जगदाळे करत असल्याकारणानं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबईलाही मोठ्या प्रमाणात बसला होता. मात्र यावेळीही आपला जीव धोक्यात घालून वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी मोठं शिवधनुष्य पेललं आणि तिथला वीज पुरवठा प्रवाहित केला. त्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. आपण पाहूया. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका वीज वितरण कंपनीला बसला होता. रत्नागिरी जिल्ह्यातले सुमारे 12,000 पोल उद्ध्वस्त झाले होते आणि हे काम पूर्ववत करण्याचं मोठं आव्हान वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांसमोर होतं. 24 तास या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून निसर्ग चक्रीवादळामध्ये मोठं आव्हान पेललं होतं. माझ्यासोबत वीज वितरणचे काही कर्मचारी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं, काय त्यांच्यासमोर आव्हान होतं. मला सांगा, तुम्ही निसर्ग चक्रीवादळामध्ये जे काम केलं ते खरोखरच तुम्हाला सलाम करावं लागेल. काय आव्हान होतं तुमच्यासमोर, कशा पद्धतीनं तुम्ही काम केलं? ज्या दिवशी निसर्ग चक्रीवादळ झालं आणि जे त्या 3-3:30च्या सुमारास त्याची क्षमता कमी आली. नंतर आम्ही सर्व कर्मचारी सर्व लाईनवर बाहेर काय काय आमचं नुकसान झालं ते बघण्यासाठी गेलो. तिथे आम्हाला असंख्य पोल, कंडक्टर तसेच आमचे ट्रान्सफॉर्मरही झुकलेले आढळले. त्यानंतर आम्ही 33 kV लाईन त्या दिवशी सगळं रस्ता सुरळीत करून ठेवलेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 33 kV लाईन ब्रेकडाऊन अटेंड करून सगळे जे पोल उभे होते ते सहकाऱ्यांच्या मदतीने, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने तसेच जे आमचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्यामार्फत ते उभे करून आम्ही रात्री 8 वाजता 33 kV लाईन चालू केली. त्यानंतर रात्री 33 kV लाईन चालू केल्यानंतर रात्री 10 वाजता आम्ही 11 kV लाईनचे ट्रायल घेतले. किती मोठं आव्हान आपल्यासमोर होतं? किती दिवसात हे आव्हान तुम्ही पूर्ण केलं? हे आव्हान साधारणतः आम्हाला वाटत होतं की साधारणतः 1.5 ते 2 महिने त्याला कालावधी लागेल. पण आम्ही आमचे दापोली शहर हे दुसऱ्याच दिवशी आम्ही उजेडात काही त्याचा भाग दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुमारे 1 महिना लाईट आली नव्हती. अनेक कर्मचारी काम करत होते. तुम्ही सुद्धा काम करत होता. तुमचा जीव धोक्यात घालून तुम्ही काम केलं. तुमच्यासमोर काय आव्हान होतं? तुमच्या घरच्या लोकांना काय काळजी वाटत होती? आमचे घरातले लोक तर वारंवार आम्हाला फोन करून सांगत होते की सुरक्षित काम करा, बरेच ठिकाणी पोल पडलेले आहेत. तसेच आम्हाला रात्री जेवायला पण वेळ मिळत नव्हता. रात्री आमचे 1-1, 2-2 वाजेपर्यंत काम चालत होतं. रत्नागिरी जिल्ह्यामधले अनेक पोल नेस्तनाभूत झाले होते आणि वीज वितरण कंपनीला हे सगळे पोल पूर्ववत करण्यासाठी सुमारे 1 महिन्याचा कालावधी लागला. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जे फटका बसला होता ते दापोली आणि मंडणगड या 2 तालुक्याला बसला होता. या दोन्ही तालुक्यातल्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल 1 महिन्यामध्ये वीज पूर्ववत केली, परंतु त्यांना मोठे कष्टसुद्धा झेलावे लागले. आणि वीज वितरण कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते ऊन, वारा, पाऊस आपल्या अंगावरती झेलत अशा प्रकारे वारंवार काम करतायत. रुपेश महाडिक यांनी केलेल्या कामाचं कौतुक, त्यांनी जे धाडस केलं आहे त्या धाडसाचं कौतुक राज्यामध्ये सर्वत्र होत आहे. परंतु रुपेश महाडिकसारखेच अनेक रुपेश आहेत, त्यांचंसुद्धा कौतुक व्हावं अशी भूमिका अनेकांच्या मनामध्ये आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या जीवावर खेळून तुमचं आमचं घर प्रकाशमान करणाऱ्या आणि फील्डवर काम करणाऱ्या या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.